औरंग्याची खुलताबादची कबर नष्ट करण्याचा मिलिंद एकबोटेंचा इशारा। कबर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ, तर एकबोटे आणि समर्थकांना 5 एप्रिलपर्यंत जिल्हा बंद। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। मैंदर्गी गावातील 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केली होती कारवाईची मागणी। सतीश भोसले याचं घर पाडण्यासाठी अतिघाई केली। सुरेश धसांना खोक्याचा पुळका, खोक्या भाईच्या घरच्यांना त्रास दिला याचं वाईट वाटतंय, दमानी यांची प्रतिक्रिया। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निकालावर माजी न्यायाधीशांचे आक्षेप। माजी न्यायाधीश सतीश वाणी यांचे न्यायाधीश नितीन जीवने यांच्यावर गंभीर आरोप, विरोधकांकडून निकालावर आक्षेप। बीडमध्ये फेसबुक पोस्ट करून शिक्षकाची आत्महत्या। शाळेच्या संचालक मंडळाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं फेसबुक पोस्टमध्ये नमूद। लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच जागेवर तिसऱ्यांदा अपघात। 12 मार्चला कार आणि दुचाकीचा अपघात, काही दिवसांपूर्वी बसचा अपघात, तर 1 जण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू। बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यामध्ये युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा। युवक काँग्रेसचे कुणाल राऊत पदयात्रेमध्ये हातात आणि पायात बेड्या घालून सहभागी, पोलिसांकडून धरपकड। चंद्रपूरमध्ये नागभीडमध्ये घोडाझरी तलावात पर्यटनासाठी गेलेले 5 मुलं बुडाली। 2 सख्खे भाऊ आणि 2 चुलत भावांचा मृत्यू। गावंडे कुटुंबावर शोककळा। दुकान मालकाचं लक्ष चुकवून आईस्क्रीम चोरण्याचा प्रयत्न। आईस्क्रीम चोरणाऱ्या दोघांना नागरिकांकडून बेदम चोप। विरार मनवेलपाडा परिसरातली घटना। ऐन उन्हाळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यात जोरदार पाऊस। ऐन उन्हाळ्यात पावसानं रस्त्यावर पाणी साचलं।